मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक। बावनकुळे आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन, तर स्थानिक निवडणुकीतील युती संदर्भात चर्चा केली जाणार। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक निरीक्षकांची आज महत्त्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणार। युती संदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार खासदारांची आज दिल्लीत बैठक होणार। बिहारमधील पराभव आणि व्होटचोरीच्या मुद्द्यावरून चर्चा केली जाणार। बिहारमध्ये ठाकरे बंधू नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला, यावरती मुंबईतील काँग्रेसवाल्यांना काय म्हणायचं आहे? काँग्रेसनं स्वबळावरती नारा दिल्यानंतर सामनातून सबरीचा सल्ला। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम। आज भाजपात पक्षप्रवेश करणार। नाशिकमधील समीकरण बदलण्याची शक्यता। विधानसभेत हिरेंनी दादा भुसे यांना आव्हान दिलं होतं। मराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून याचिका। याचिकेत उत्तर भारतीय अमराठी भाषिक हा शब्द वगळा, कोर्टाचे निर्देश। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी आजपासून सुरू होणार। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकर यांच्यासोबत संवाद, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपचा सर्व्हे। शिंदे आणि भाजपमध्ये कशा पद्धतीने जागा वाटल्या जाणार या संदर्भात सर्व्हे। अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर केला जाणार। भाजपने पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेल्या काशीनाथ चौधरी यांची आज पत्रकार परिषद। भूमिका जाहीर करणार। पालघरमधल्या साधूंच्या हत्या प्रकरणात चौधरींवर गंभीर आरोप। विरोधकांच्या टीकेनंतर भाजपकडून पक्षप्रवेशाला स्थगिती। माझ्यावर महाराजांसाठी पहिली राजकीय केस झाली आहे। बरं वाटलं, 4 महिने शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ का नव्हता? गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। माझ्या मुलाचा मला अभिमान। शिवपुतळा अनावरणावरून अमित ठाकरेंवर झालेल्या कारवाईनंतर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या, तर 1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही। पार्थ पवार प्रकरणावरून साधला निशाणा। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर केला जाणार। जमीन गैरव्यवहार प्रकरणावरती उघड झाल्यानंतर समितीची स्थापना। दोषी कोण हे समोर येणार। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांची आज छाननी केली जाणार। 2 डिसेंबरला मतदान, तर दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबरला निकाल लागणार। सोलापूरच्या अनगर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्जावरून मोठं नाराजी नाट्य। राजन पाटलांची लोक पाठलाग करत असल्याचा आरोपातून उज्ज्वला थिटे यांचा पोलीस संरक्षणार्थ अर्ज, तर नगरपंचायतीमध्ये भाजपच्या 17 पैकी 17 जागा बिनविरोध। सुनील तटकरेंनी समोर बसून विकास कामांवर चर्चा करावी, मंत्री भरत गोगावलेंचं आव्हान। महाडमधील विकास कामांवरून तटकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। हिंजवडीतील तन्वी साखरे अपघात प्रकरणी फरार डंपर चालक अटकेत, तर पोलिसांनी अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक। लवकर उपाययोजना करा, सुप्रिया सुळेंचं ट्विट। माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती। योजनेच्या लाभाची सातत्यता कायम राहणार। मुंबई ठाण्यात सीएनजी पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड। 40 ते 45% रिक्षा टॅक्सी या बंद। अत्यावश्यक सेवेवर मोठा परिणाम। निवडणूक कार्यक्रमात आम्ही अडथळा आणणार नाही, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का हे तपासणार। कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी। पुढील सुनावणी 19 तारखेला होणार। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारची मान्यता। राज्यभरात सरसकट हा निर्णय लागू करण्यासाठी परवानगी मागणार। वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट। मुंबईसह अलिबाग, रत्नागिरी, डहाणूमध्ये थंडीचा कडाका वाढला। जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा। दलित स्फोट प्रकरणात आता ईडीची एंट्री। आरोपीशी संबंधित अल-फलाह विद्यापीठाची चौकशी केली जाणार। ईडीनं एनआयएकडून एफआयआर रिपोर्ट मागवला। विद्यापीठातील फंडिंगचा सोर्सही तपासला जाणार।
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा 2024च्या हिंसाचार प्रकरणात शेख हसीना दोषी बांगलादेश शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडे अर्ज करणार असल्याचीही माहिती मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.